प्रामुख्यानं तुम्ही विषयाचा त्याग करा. विषयाचा त्याग केला की रागद्वेष जातात. रागद्वेष गेले की ब्रह्मीचं साम्राज्य येतं. विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाश येतील. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. विषयाचा त्याग केला की रागद्वेष नाश पावतात. रागद्वेष नाश पावले की ब्रह्मीचं साम्राज्य येतं, म्हणजे तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून आयुष्यभर तुम्हाला एकच गोष्ट करायची की अहंकार आणि द्वेष. अहंकारातून रागद्वेष, अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, त्यातून संसार बंधन आहे. तर अहंकार आणि द्वेष, रागद्वेषातला द्वेष, अहंकार आणि द्वेष प्रामुख्यानं तुम्हाला संसार बंधनात बांधतो. तर आयुष्यभर तुम्ही रामनामाची साधना करा. द्वेषही जातो, अहंकारही जातो. रामनामानं काम जातो, क्रोध जातो. या काम क्रोधातून निर्माण होणारा द्वेष जातो, अहंकार जातो. सगळं रामनामानं मरतं. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती करून संसार बंधनात बांधण्यासाठी कारणीभूत प्रामुख्यानं अहंकार आहे. लिंक बघा. अहंकाराने ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, कान आपण पाहिलं ना, कान या ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, त्यातून संसार बंधन. मग तुम्ही अहंकारच मारा ना. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नाही, ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नाही, रागद्वेष नाही, रागद्वेष नाही, पुण्यपाप नाही, पुण्यपाप नाही, संसार बंधन नाही. पुण्यपाप संपलं की श्रीगुरु येतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून आत्मज्ञान देतो, तुम्हाला अद्वैतात नेऊन ठेवतो, मुक्त करतो, जगत परमात्मा स्वरूप दिसू लागतो. आणि मग प्रामुख्यानं अहंकार मारा. आणि अहंकार रामनामानं मरतो. आणि अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून अहंकार मारा. रामनामानं अहंकार मरतो. अहंकार गेला की मनुष्य मुक्त होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. आणि अहंकार रामनामाने जातो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. मग निरंतर राम घोका. अहंकार जाईल, काम क्रोध जाईल, द्वेष जाईल, पाप पुण्य जाईल, संसार बंधन जाईल, तुम्ही मुक्त व्हाल. अर्थात विषयाचा त्याग करा. विषयाचा त्याग करा. आणि विषयाचा त्याग करण्यासाठी तुम्हाला चित्त पांडुरंगाच्या चरणावर स्थिर करावं लागेल. मी बोललो की विषयाचा त्याग तेव्हाच होतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. हे काम क्रोध वगैरे हे विषय. काम या शब्दाची व्याख्याच काय? ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर काम, एक काम झालंच. खऱ्या अर्थानं तो स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा जो काम आहे तो त्वचेच्या स्पर्शात मोडतो. तो काय वेगळा विषय नाही, त्वचेच्या स्पर्शात मोडतो. म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. तर रामनामानं सगळंच जात आहे ना. रामनामानं अहंकार जातो, काम जातो, क्रोध जातो, त्यातून ते द्वेष जातात, रागद्वेष जातात, त्यातून निर्माण होऊन पाप पुण्य जातं, संसार बंधन जातं. आणि म्हणून विषयाचा त्याग. विषयाचा त्याग म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय टाकणे. विषयाचा त्याग म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय टाकणे. आणि मग जीवनामध्ये प्रामुख्याने तुम्ही विषयाचा त्याग करा. विषय जर जीवनात असतील, अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, तर तुम्हाला संसार बंधन घडतं. आणि मग ज्ञानोबा बोलतात की विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. विषय भोग आहे म्हणून रागद्वेष आहे, आणि रागद्वेषामध्ये संसार बंधन आहे. मग विषय टाकले, रागद्वेष गेले, रागद्वेष गेले, संसार बंधन गेलं, तुम्ही मुक्त झाले, ब्रह्मीचं साम्राज्य आलं. मग विषय टाका ना. तर विषय कशाने जातात? रामनामाने जातात. नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होई चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होई जे विरक्त. किंवा राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. हे काम क्रोध हेच विषय. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम. मग काम क्रोध जातात कशा नाही? राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम घोका.
जीवनातून विषय निघून जातील. आणि विषय भोगामुळे तर संसार बंधन आहे ना. आणि म्हणून देवा की माझं जीवन विषयरहित व्हावं, माझं जीवन विरक्त व्हावं, माझं जीवन विषय रहित व्हावं, यासाठी माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर कर. ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहितात, असावे म्या सदा विषय विरक्त, असावे म्या सदा विषय विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. देवा माझ्या जीवनात विषयाचा त्याग घडावा, माझ्या जीवनात विरक्ती यावी. पण ती कशी येईल की माझं चित्त जर तुझ्या पायावर स्थिर झालं तर. अर्थात रामनाम घोकलं तर. भगवंताच्या पायावर चित्त स्थिर करायचं म्हणजे आहे तरी काय, रामनाम घोकायचं. आपण बोलून गेलो, राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम घोका, भगवंताच्या पायावर चित्त तुमचं स्थिर होईल आणि अंतकरणातून विषय निघून जातील. अंतकरणातून विषय निघून जाणं ही विरक्ती. असावे म्या सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. देवा माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर कर. अर्थात माझ्या मुखात हरिनाम स्थिर कर, माझ्या मुखात रामनाम येऊ दे. माझ्या मुखात रामनाम आलं तर रामनामानं काय होतं? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अहंकार मरेल, अहंकारातून निर्माण होणारे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग अर्थात काम, त्या कामातून निर्माण होणारा क्रोध, त्या क्रोधातून निर्माण होणारा द्वेष, त्या द्वेषातून निर्माण होणारा क्रोध, त्यातून निर्माण होणारं पाप पुण्य हे सगळं जाईल. कारण ही लिंक आहे. अहंकार आतून डुसणी मारतो, तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. मी जसं बोललो की तुमची कोणी निंदा केली, अहंकार म्हणतो बघ तुझी निंदा केली, अहंकारातून डुसणी मारतो बघ, आणि तुम्हाला कानाचा हा निंदापर शब्द भोगायला होतो. तुम्हाला कानाचा निंदापर शब्द भोगायला होतो. तुमचे कान निंदा शब्द भोगतात. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून समोरच्याबरोबर द्वंद्व, भांडण, मारामारी, हाणाहानी, त्यातून पाप म्हणलं की संसार बंद. पण प्रामुख्यानं लक्षात ठेवा की तुम्हाला संसारात बांधतंय कोण? तुम्हाला संसारात बांधतंय कोण? अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. ही लिंक आहे, हीच तुम्हाला संसारात बांधते. आणि मग तुकोबा देवाला विनंती करतात की देवा मला अद्वैतात जायचंय. नर नारी बाळे हे सगळे मला नारायण स्वरूप पाहायचे. अर्थात मला अद्वैतात जायचे, जगत परमात्मा स्वरूप पाहायचंय. अर्थात मला अद्वैतात जायचंय. पण मी अद्वैतात जात असताना कुणीतरी मला आडवं येतं. मी अद्वैतात जाऊ नये म्हणून कुणीतरी आडवं येतं. ते आडवे येणार आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे मला अद्वैतात जाऊ देत नाही. का? ते काम, क्रोध म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग आहे. हा काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग आहे. काम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम. अहंकार मला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. जसं आपण कानाचं उदाहरण पाहिलं, अहंकार मला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. कानाचा विषय भोगायला लावला उदाहरणार्थ. सगळे ज्ञानेंद्रिय, पण उदाहरण आपण कानाचं पाहिलं. तुमची कोणी निंदा केली, अहंकार डोसणी मारतो बघ तुझी निंदा केली. तुमचे कान निंदा शब्द भोगतात. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून त्याच्याबरोबर द्वंद्व अर्थात भांडण, हाणामारी, शिवीगाळ, त्यातून पाप म्हणलं की संसार बंधन. मग देवा जगत परमात्मा स्वरूप पाहायचंय. अर्थात मला अद्वैतात जायचंय. पण मी अद्वैतात जात असताना कुणीतरी माझी वाटमारी करते, मला कुणीतरी आडवं येत आहे. आणि आडवे येणारे शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे माझ्या जीवनातून घालव. आणि काम, क्रोध हे भोगणं, हा काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. अर्थात ते विषय भोग आहेत. मग देवा माझ्या जीवनातून विषय जाऊ दे. आणि विषय तेव्हा जातात की जेव्हा माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर राहील. आणि आपलं चित्त देवाच्या पायावर स्थिर राहणं म्हणजे मुखानं रामनाम घोकणं. मग तुम्ही मुखानं रामनाम घोका,
जीवनातून ज्ञानेंद्रियाचे विषय पळून जातील. अर्थात तुमच्या जीवनातून सगळं जाईल. अहंकार जाईल, काम जाईल, क्रोध जाईल, सगळं जाईल. जीवन पापपुण्यरहित होईल. जीवन पापपुण्यरहित झालं की श्रीगुरु शोधत येईल, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल, आत्मज्ञान देईल, अद्वैतात उभा करेल, जगत परमात्मा स्वरूप दिसू लागेल आणि तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून देवा, ही माझी इच्छा आहे की जोपर्यंत जगत परमात्मा स्वरूप दिसत नाही, अर्थात मी अद्वैतात जात नाही, तोपर्यंत मी मुक्त होत नाही. मग मला जगत परमात्मा स्वरूप दिसावं, मी अद्वैतात जावं, मुक्त व्हावं, हे माझं मनोरथ आहे. ते तू पूर्ण कर, त्यासाठी माझ्यावर कृपा कर. ह्या अभंगाच्या 4थ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे. देवा, मला जगत परमात्मा स्वरूप पाहिजे. अर्थात माझ्या मनाला असं बनव की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत. माझ्या मनाला असं बनव की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत, अशा माझ्या मनाचा ठाम निश्चय होऊ दे. तात्पर्य, जगात एक पांडुरंगाचं नटलं आहे. पांडुरंगाशिवाय जगात दुसरं काहीच नाही आहे. जगत परमात्मा स्वरूप आहे. मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसण्यासाठी अद्वैतात जावं लागतं. आणि अद्वैतात जात असताना काही शत्रू आडवे येतात. ते शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे शत्रू माझ्या जीवनात येऊ देऊ नकोस. हे शत्रू माझ्या जीवनात आले नाही की मी अद्वैतात जाईल, जगत परमात्मा स्वरूप दिसेल. आणि यालाच विषय त्याग म्हणतात, की जे विषय संसारात बांधतात. आणि हे विषय माझ्या जीवनात येऊ नये, त्यासाठी माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर कर. अर्थात माझ्या मुखात रामनाम स्थिराव. माझ्या मुखात रामनाम स्थिरावलं की माझ्या जीवनातून विषय जातील, मला विरक्ती येईल, मी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाही. आणि मग आपापच रागद्वेष, पुण्यपाप माझ्या जीवनातून निघून जाईल. श्रीगुरु मला शोधत येईल, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल, आत्मज्ञान देईल, मला अद्वैतात नेईल, मला जगत परमात्मा स्वरूप दिसू लागेल, मी मुक्त होईल, देव होईल, संत होईल. हे माझं मनोरथ आहे देवा. आणि हे माझं मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू माझ्यावर कृपा कर. आणि म्हणतो को बराय, अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात की करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 वाक्यात सारांश. तुकोबाराय म्हणतात, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. नयो कामक्रोध द्वेष, निंदा द्वंद्व, अवघा गोविंद निसंदेह. असावे म्या सदा विषय विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे. तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात की देवा, माझ्या मनाला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसू दे. खरं पाहता तुकोबारायला याची गरजच नाही हो. तुकोबाराय हे अवतारी संत आहेत. तुकोबाराय जीवनमुक्त आहेत. याला जीवनपणीच मुक्ती मिळाली, तो जीवनमुक्त आहे. तुकोबाराय जीवनमुक्त आहेत. आणि त्यांना मुक्ती पुन्हा पुन्हा मागायची काय गरज आहे. तर हे सगळं मार्गदर्शन आमच्यासाठी आहे, हे आम्ही विसरता कामा नये. जरी तुकोबाराय लिहित असले की नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, पण हा फोकस आमच्याकडे आहे. आमच्याकडे बोट केले तुकोबारायने की तुम्हाला नर नारी बाळे हे नारायण स्वरूप दिसू द्या. आणि नर नारी बाळे
नारायण स्वरूप तेव्हाच दिसतात की जेव्हा तुम्ही अद्वैतात जाता. नर नारी बाळे नारायण स्वरूप दिसणं म्हणजे जगत परमात्मा स्वरूप दिसणं, आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हे अद्वैत आहे. अर्थात तुम्ही जेव्हा अद्वैतात जाल तेव्हाच मुक्त व्हाल, अन्यथा नाही. म्हणून तुकोबारा आम्हाला इशारा करतायत की तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पहा. जगत परमात्मा स्वरूप पाहिलं म्हणजे तुम्ही अद्वैतात उभे राहिले, आणि जो अद्वैतात उभा राहतो तोच मुक्त होतो, तोच देव होतो, तोच संत होतो. आणि म्हणून तुकोबाराने इतर एक पुष्कळ अभंगात आम्हाला इशारे केलेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रामा मंगळ. जगात विष्णुमय आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ज्ञानोबर आहे. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. या दोन्ही महासंतानं आम्हाला ठिकठिकाणी आपल्या वाङ्मयातून इशारे केलेत की जगत परमात्मा स्वरूपच आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी आहे तोची. का बीजाची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, त्याचा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हे जग म्हणजे का पांडुरंगाचाच विस्तार आहे. जगत विष्णुमय आहे. हे जगत तुम्ही विष्णुमय पहा, जगत परमात्मा स्वरूप पहा. जोपर्यंत तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहत नाही तोपर्यंत तुम्ही अद्वैतात नाही, जोपर्यंत अद्वैतात नाही तोपर्यंत मुक्ती नाही. जग जगरूपानं पाहणं हे द्वैत आहे, आणि द्वैत तुम्हाला संसारात बांधतं. जग जगरूपानं पाहणं हे द्वैत संसारात बांधतं, आणि जग देवरूपानं पाहणं हे अद्वैत तुम्हाला देव बनवतं, मुक्ती देतं. मग संसार बंधनातून सुटायचं तर जगत परमात्मा स्वरूप पाहावं लागतं. आणि जोपर्यंत सर्वत्र परमात्मा दर्शन घडत नाही, अर्थात तुम्ही अद्वैतात जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही मुक्तच होत नाही. का द्वैत म्हणजे मी देह आणि देह संबंधीने माझं, हे द्वैत आहे. तू वेगळा मी वेगळा, हे द्वैत आहे. मी तू आलं, मी तू पण राहू दे दुरी, हेच अद्वैत आहे. जिथं मी तू आहे तिथं द्वैत आहे, आणि जिथं मी तू पण राहू दे दुरी हे अद्वैत आहे. जगात दोन नावाची गोष्टच नाही, जगात एकच आहे, आणि तो पांडुरंग आहे. तुमच्या मनात असा संकल्प उठला की जगात दोन गोष्टी आहेत, मी वेगळा समोरचा वेगळा, मी वेगळा देव वेगळा, मी वेगळा देव वेगळा, हे द्वैत आहे. द्वैत संसारात बांधतं. तुम्ही किती भक्ती करा, किती नामस्मरण घ्या, काही करा, जोपर्यंत तुमच्या मनात भेद आहे, द्वैत आहे, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही, देव नाही. तुम्हाला अद्वैतात जावंच लागतं, अद्वैतात जावंच लागतं. आणि ज्या दिवशी अद्वैतात जाल तेव्हा तुम्हाला सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं आणि तुम्ही मुक्त होता. द्वैतात असाल तर परमात्मा दर्शन घडतच नाही सर्वत्र, तुम्हाला जग जगरूपानंच दिसतं. द्वैतात आहात तर जग जगरूपानं दिसेल, अद्वैतात गेला तरच जग देवरूपानं दिसेल. आणि जेव्हा अद्वैतात जाल तरच मुक्त व्हाल. आणि म्हणूनच करुणा मागतात तुकोबारा देवाकडं, आमच्यासाठी इथे तुकोबारा देवाकडं मागणं मागतात की देवा, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. देवा माझं मन असं कर, माझ्या मनाची ही भावना होऊ दे काय की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत, अशी माझ्या मनाची भावना होऊ दे. माझ्या मनाला असं वाटू दे निश्चित रूपानं की नर नारी बाळ हे सगळे नारायणच आहेत. याचा सरळ अर्थ आहे की देवा मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. देवा मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. कारण जगत परमात्मा स्वरूप दिसलं तरच तुम्हाला मुक्ती आहे. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसण्यासाठी अद्वैतात जावं लागतं. जोपर्यंत द्वैतात आहेत तोपर्यंत जगत परमात्मा स्वरूप दिसू शकत नाही. तुम्ही अद्वैतात गेले तरच तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि मग तुम्ही जेव्हा अद्वैतात जाल, जेव्हा जगत परमात्मा स्वरूप दिसेल
तेव्हा तुम्ही मुक्त होता. कारण आत्मज्ञान या शब्दाची व्याख्याच अशी की मी आत्मा नसून देह आहे. जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे. मी देह नसून आत्मा आहे. जगत मिथ्या आहे याचा अर्थ इथं जग नाही, इथं देवच आहे, म्हणून जगत मिथ्या आहे. अज्ञान काय? जगत सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं. जगत सत्य आहे, मी देह संबंधीने माझं, हे अज्ञान आहे. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे. जगत मिथ्या आहे म्हणजे जगत परमात्मा आहे, ही भावना यावी. आणि मी देह नसून आत्मा आहे, आणि मग मी आत्मा आहे तर आत्मा विश्वव्यापी आहे. मग आत्मा विश्वव्यापी आणि मी तर आत्मा आहे, मग आत्म्याच्या रूपाने मीच विश्व व्यापले. जगातील दगड माती पशु पक्षी झाड झुडपं सगळं मी बनलोय. किंबहुना चराचर आपणची झाला, किंबहुना चराचर आपणची झाला. ही अवस्था जीवनात येणे म्हणजे अद्वैत. आणि अद्वैत जीवनात आलं तर जगत परमात्मा स्वरूप दिसतं आणि तुम्ही मुक्त होता. कारण जोपर्यंत दोन आहेत तोपर्यंत मुक्तीच नसते. इथं एकच आहे तरच मुक्ती, आणि ते एक आहे परमात्मा. आणि म्हणून आत्मज्ञान होणं या शब्दाची सरळ व्याख्या आहे की जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय. मग मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे, आणि मी आत्मा आहे याचा अर्थ मी विश्व व्यापले, जगात मीच नटलोय. आणि म्हणून लक्षात घ्या की नाथ महाराजाच्या अंगावर पठाण थुंकला 108 वेळा. नाथ महाराजांना गंगास्नान करून यावं तोपर्यंत पठाणानं तोंडात थुंका जमा करावा. नाथ महाराज विशीत आले की पठाणानं पचकन थुकावं आणि घाण घाण बोलावं. नाथ महाराज शब्दही बोलत नव्हते, चुपचाप माघारी जायचे. पुन्हा गंगास्नान करावं, परत यावं, पठाणानं पुन्हा थुका जमा करावं, नाथ महाराजच्या अंगावर थुकावून पुन्हा घाण घाण बोलावं. पठाणाच्या तोंडातला थुका संपला, थुका संपला, पठाण कंटाळा, नाथ महाराज कंटाळे नाही. का? नाथ महाराज अद्वैतात जगत होते. एवढं घाण बोलूनही अंगार थुकूनही नाथ महाराजाला क्रोध येत नव्हता का? याचं कारण हे की पठाण नाथाच्या अंगावर थुंकतच नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. ही नाथाची नजर आहे. आमची नजर काय की पठाण नाथाच्या अंगावर थुंकत होता, ही आमची नजर आहे. पण नाथ महाराजची नजर काय की पठाण नाथ महाराजच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथ महाराजच नाथ महाराजाच्या अंगावर थुंकत होते. ही नाथाची नजर आहे, ही नाथांची नजर आहे. का? तर नाथानं विश्व व्यापलं होतं. नाथ आत्मा बनले होते, आत्मा विश्वव्यापी, नाथानं विश्व व्यापलं होतं. मग नाथानं विश्व व्यापले म्हणजे नाथ पठाणही बनले होते. मग नाथही नाथ आणि पठाणही नाथ. तर एक अर्थानं पठाण नाथाच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. ही नाथ महाराजाची अद्वैतातली नजर आहे. कारण इथं दोन नाही, इथं एकच आहे. मी पांडुरंग आहे, पांडुरंग विश्वव्यापी आहे. म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू मी बनलोय, किंबहुना चराचर आपणची झाला. मग नाथ जगातली प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू बनलेत, तर नाथ पठाणही बनले ना. मग नाथाच्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकतच नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. हे अद्वैत आहे. आणि अशा अद्वैतात गेल्यानंतर नर नारी बाळे सगळे नारायण दिसतात. का तुम्हीच नारायण झाले असतात. अद्वैतात गेले म्हणजे तुम्ही नारायण झाले. जगात नारायण नटला तो नारायण तुम्ही बनलेत. म्हणजे सर्वत्र नारायण नटला आणि ते सर्वत्र भगवत दर्शन घडत असतं. मी आत्मा आहे, मी देव आहे आणि देव विश्वव्यापी आहे. याचा अर्थ मीच विश्व व्यापले. म्हणून जगातली सजीव निर्जीव चराचर तुम्ही बनलेले असतात, तुम्हीच. आणि मग आता आपला थुका आपल्याच अंगावर पडला, समोरचा आपल्या अंगावर थुकला तर राग येईल. पण आपलाच थुका आपल्या अंगावर पडला तर कसा राग येईल? बोलताना सहज थुका पडतो आपल्या हातावर, बोलताना राग येतो का नाही? समोरच्याचा थुका आपल्या अंगावर पडला तर राग येतो, आपला थुका आपल्या अंगावर पडला तर राग येत नाही. तसं नाथाचाच थुका नाथाच्या अंगावर पडत होता, कारण नाथ पठाण बनले होते, नाथ संत होते, नाथ चराचर बनले होते. मग नाथाला क्रोध याचा संबंधच काय? शिवाय पठाण घाण घाण बोलत होता. नाथांना स्तुती केल्याने आनंद होत नव्हता, मग निंदा केल्याने दुःख होत नव्हतं. तुम्ही स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होत नाही.
मानाने आनंद होऊ नका, अपमानाने दुःख होत नाही. मानाने आनंद झाला तर अपमानाने दुःख होतं, स्तुतीने आनंद झाला तर निंदेने दुःख होतं. नाथ महाराजांना स्तुतीने आनंद होत नव्हता, म्हणून निंदेने दुःख होत नव्हतं. आणि हे विषयातीत जीवन असते, विषयातीत. आणि हे विषय त्यागायचे. तुकोबारा हीच विनंती करतात, असावे मी सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. देवा माझ्या जीवनातून विषय जाऊ दे. रामनामाना विषय जातात. देवा नर नारी बाळे सगळे माझ्या मनाला नारायण स्वरूप दिसू दे, जगत परमात्मा स्वरूप दिसू दे मला. आणि जगत परमात्मा स्वरूप तेव्हा दिसतं जेव्हा तुम्ही अद्वैतात जाता. पण मला अद्वैतात जायचं देवा. अद्वैतात जात असताना कोणतरी माझी वाटमारी करते, मला कोणतरी अद्वैतात जाऊ देत नाही, कोणतरी आडवं येत आहे. कोण आडवं येत आहे? तर काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व हे माझ्या जीवनातून घालव. आणि काम म्हणजे काय? ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. अर्थात विशेष तुम्हाला आडवे येतात का? तर अहंकार ढोसणी मारतो आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. त्या विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. तर पुण्यपाप पदरी तर श्रीगुरू येत नाही. पुण्यपाप असेल तर पुढचा जन्म धरावा लागतो, अगाकर्मे जीवरावे. आणि मग भगवंताकडे विनंती, माझ्या जीवनातून विषय जाऊ दे ज्ञानेंद्रियाचे. मुखात रामनाम धारण केले, देवा तुझ्या पायावर माझं चित्त स्थिरावू दे. अर्थात मुखात रामनाम मला धारण करू दे. रामनाम मुखात धारण केलं, जीवनातून विषय गेले ज्ञानेंद्रियाचे. ज्ञानेंद्रियाचे विषय गेले, सोबत अहंकारही मेला. मग तुमची कोणी निंदा केली तर अहंकार मेलाय, आतून कोणी डुसणी मारत नाही, तुमचा कान निंदा शब्द भोगत नाही. निंदा नाही, निंदा शब्द भोगला नाही म्हणून द्वेष नाही, द्वेष नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून द्वंद्व नाही. अर्थात गलीचे वर्तन नाही, हाणामारे नाही, शिवीगाळ नाही, पाप नाही, पाप नाही म्हणून संसार बंधन नाही. श्रीगुरू येतो तुम्हाला अहंब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करतो का जीवन पाप पुण्यरहित झाले. तुम्हाला आत्मज्ञान देतो, आत्मज्ञान झाले तुम्ही अद्वैतात जाता. अद्वैतात गेले सर्वत्र परमात्म दर्शन घडतं, तुम्ही मुक्त होता, जीवन सफल होतं. आणि म्हणून उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय? तर ज्ञानेंद्रियाचे विषय जिंकायचे. गलीचे कर्म करायचे नाही, नित्यनैमित्तिक चांगली कर्म करायची, निषिद्ध कर्म टाकायची, काम्य कर्मही टाकायची, नित्यनैमित्तिक कर्म करायची. आणि ती देवाची पूजा म्हणून करायची, ती देवाला अर्पण करायची. जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागायचे, जीवन पाप पुण्यरहित होतं. जीवन पाप पुण्यरहित होतं. जीवन पाप पुण्यरहित झालं की श्रीगुरू शोधत येतो, अहंब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करतो, तुम्हाला आत्मज्ञान देतो, अद्वैतात नेऊन उभा करतो. जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि तेच जगत तुकोबाराला परमात्मा स्वरूप पाहायचं आहे आणि मुक्त व्हायचं आहे, देव व्हायचे, संत व्हायचे. म्हणून देवाकडे विनंती आहे, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.